नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय शेंगदाण्याची हिरवी चटणी। त्यासाठी मी हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकायला हे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या कशा तुमच्या आवडीप्रमाणे तिखटानुसार कमी जास्त करू शकता। ही कोथिंबीर, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि अगदी छोटा अर्धा चमचा साखर। आणि हे सगळे पदार्थ भाजायला आपण 1 चमचाभर तेलाचा वापर करणार आहे। मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे। आता त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा तेल आणि ह्या तेलावर आपण पहिल्यांदा हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। बघा आता गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली आहे। लो फ्लेमवर आपण हे शेंगदाणे चटचट उडेपर्यंत चांगले खमंग असे भाजून घेणार आहे। बघा आता शेंगदाणे कसे छान चटचट उडायला लागलेत आणि खमंग पण भाजलेले आहेत। आता मी हे काढून घेते। तर ह्यामध्ये टाकूया ह्या हिरव्या मिरच्या, अगदी थेंबर तेल सोडून ह्या चांगल्या अशा ह्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत, पांढऱ्यापर्यंत पडेपर्यंत आपण ह्या चांगल्या भाजून घेऊया। त्याच्याबरोबर जरी लसूण तुम्ही टाकला तरी चालेल। हा लसूण पण मी ह्याबरोबरच टाकून घेते। बघा आता मिरचीतलं आपल्या मॉइश्चर कमी झालेलं आहे, मिरच्या पांढऱ्या पडायला लागले। त्यात आता हे आपण 1 चमचा जिरे थोडा वेळ असे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही कोथिंबीरीचं पण मॉइश्चर पूर्ण कमी होईपर्यंत आपण कोथिंबीर पण त्या मिरची बरोबरच चांगली परतून घ्यायची आहे। बघा आता कोथिंबीर पण कशी छान कोरडी पडायला लागलेली आहे। ह्या कोथिंबीरीतलं, लसूणमधलं किंवा मिरचीमधलं जर आपलं मॉइश्चर पूर्ण जर कमी करून घेतलं तर ही चटणी आपली आरामात आपल्याला प्रवासात न्यायला सुद्धा चालते, 15 दिवस टिकते। म्हणून ही पूर्ण कोथिंबीर हे सगळं कोरडं होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। बघा आता हे कोथिंबीर पण पूर्ण कोरडी झालेली आहे। आता हे मी ह्या शेंगदाण्यावरच काढून घेते। बघा आता शेंगदाण्यावरच सगळं काढून घेतल्यानंतर हे आता आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। बघा आता हे शेंगदाणे आपले पूर्ण थंड झालेले आहेत। हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर हे चवीपुरतं मीठ आणि ही साखर त्यामध्ये टाकून ही चटणी आपण आता जाडीभरडी वाटून घ्यायची आहे। मिक्सर चालू बंद करत वाटून घेऊया। ह्यामध्ये तुम्ही शेंगदाणे किंवा मिरची गरम असताना जर मीठ टाकलं तर ह्या चटणीला आपल्या पाणी सुटतं। म्हणून हे पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। बघा आता हे मिक्सर चालू बंद करत वाटल्यामुळं ही चटणी आपली कशी छान अशी जाडसर वाटून झालेली आहे। ही आता मी एका बरणीत काढून घेते। बघा मैत्रिणींनो, चपाती असो, भाकरी असो किंवा पराठा कशाबरोबर ही खायला येणारी, प्रवासात 15 दिवस टिकणारी, तोंडी लावायला उत्तम पर्याय असणारी अशी ही शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार झाली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा हा चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। माझ्या चॅनेलला तर तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल ते विदाऊट मनी करू शकता। धन्यवाद।